लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीनवरती। आमचे लाडके आयोजक देवानंदजी आणि 35 म्हात्रे यांचे फोटोज तुम्ही पाहू शकता। तदनंतर हॅट्रिक सरपंच साहेबांचा देखील फोटो आपण पाहतो। आदरणीय वासुदेव म्हात्रे साहेब यांचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यांच्या समवेत सन्माननीय दिनेश पाटील साहेब ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत तरणखोपच्या विद्यमान सरपंच देखील आहेत। असे बॅनर्स तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील। अन्वी स्पोर्ट्स यांचा ऑफिशियली लोगो ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता। पहिल्या षटकासाठी गोलंदाज 17 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला अमित ठाकूर असेल। पहिल्या षटकासाठी स्ट्राइक गोलंदाज, ऑन स्ट्राइकला असेल फलंदाज दीपक आणि त्याच्या सोबतीला असेल प्रमोद जमदाडे। अगदी हाकेभरच्या अंतरावरती असणारे हे दोन्ही गावं अंबिवली आणि वलक, परंतु एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। हो, पहिला फुलटॉस चेंडूवरती प्रहार करत असताना कॅच त्या ठिकाणी पकडण्यात यश मात्र आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि पहिल्या चेंडूवरती रन्स मिळाली फक्त एक सिंगल। पहा, कदाचित आणखीन काही रन्स मिळाले असते परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप जरूर झालाय। अमित ठाकूर पहिल्या षटकासाठी प्रमोद आणि दीपक अशी सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय। टॉस जिंकला जय हनुमान स्टार वलक संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण जरूर निवडले। उजव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राइकला असेल प्रमोद जमदाडे। लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय बापूजी अंबिवली टीम साठी। हो, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक डाऊन बॉल, नेक्स्ट बॉल वरती डकचा शिकार होत प्रमोद जमदाडे बॅक टू द पॅव्हलियन। खरं तर एकाच विकेटवरती हे दोन्ही टीम्स प्रॅक्टिस करत असतात। दोन्ही टीम्स एकमेकाचे प्लस मायनस पॉइंट्स दोन्ही टीम्सला ठाऊक आहेत। कोणता गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कोणता फलंदाज किती ताकदीचा आहे, हे सर्व काही प्लस मायनस दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना ठाऊक आहेत। अशा परिस्थितीमध्ये टॉस जिंकलाय वलक टीमने, क्षेत्ररक्षण निवडले। पहिल्या षटकासाठी अमित ठाकूरला जरूर आपण पाहतोय। दुसऱ्या चेंडूवरती सफलता त्याच्या हाती लागले आणि तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू मात्र पाहायला मिळेल ऋतिक पाटील। नेट नंबर 3 जर्सी क्रमांक 33 क्रमांकाची जर्सी आणि नॉन स्ट्राइकला जो खेळाडू आहे त्याची देखील जर्सी क्रमांक जर का विचार केला तर 03। हो, चांगला फटका आहे, चेंडू मात्र सरळ आलाय आमच्या समालोचन कक्षामध्ये, सीमा पार षटकार। या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 7 रन्स। फर्स्ट इनिंग पहिल्या सत्रातील पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय। 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक विकेट गमावल्यानंतर नवीन खेळाडू जो की आपण पाहिला अर्थातच ऋतिक पाटील आणि ऋतिक पाटीलने अगदी पहिल्या चेंडूवरती 6 धावेने आपला अकाउंट ओपन केलंय। हो, आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू पाठीमागे, हो शरीरावरती आदळलाय, कदाचित लक्ष नव्हता क्षेत्ररक्षकाचा। तो विचार करत होता कदाचित चेंडू पाठीमागे जाईल, पहा त्या ठिकाणी झेल देखील झाली असती। रन्स आल्या
एकूण 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडूंचा खेळ जरूर समाप्त झाला. 3 षटकांचा हा सामना जरूर आपण पाहतोय. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 हे पर्व जरूर आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त आयोजन. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. इनफिल्डला कव्हर करत असताना चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. सरळ सीमा पार. आणखीन एक चांगला फटका. चौकार. खरं तर बीट करत सीमा पार गेला आणि 4 धावा धावफलकावरती जरूर ऍड केल्या गेल्यात. एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 13 रन्स, 13 धावा, 1 विकेट जरूर गमावले. बाद होणारा फलंदाज प्रमोद जमदाडे की जो डगचा शिकार झाला होता. शॉर्ट पिच चेंडू होता, बाउन्स केला. राईज होणारा चेंडू आपण पाहिला. षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ जरूर समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतील 13. चला आमच्या ऑफिशियली नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या कॅमेरा ऑपरेटरला विनंती असेल, एकदा आपण प्रेक्षकांकडे कॅमेरा घ्या. खेळाडू कक्षाकडे आपण कॅमेरा झूम अप करायचा आहे. चला जाऊया खेळाडू कक्षाकडे. तिकडे जरूर आपण बापूजी आंबिवलीचे सर्व खेळाडूंना आपण पाहतोय. यास थम्सअप करतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. त्यांचे सर्व पाठीराखे त्यांना देखील ऑन स्क्रीन वरती आम्ही पाहतोय. कदाचित लाईव्ह त्यांच्या आवडत्या व्यक्ती देखील कदाचित लाईव्ह मॅचेस पाहत असतील. त्यांना देखील आपण पाहतोय. कदाचित रात्रीचा एखादा मेसेज संदेश आला असेल आणि जरूर नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून सर्व यस आम्ही पाहतोय सर्वांना. डगआउटच्या खाली बसलेले सर्व समर्थक अस वेलकम. सर्वांचं स्वागत असेल. मॅच कडे जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 1 विकेट जरूर गमावलाय. टॉस जिंकला जय हनुमान स्टार वलक टीमने. खर तर या टीमने भरपूर प्रभावित केले. स्टार वलक आम्ही या टीमचे कौतुक करे. पहा टाइम अलर्ट आहे पंच. 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी आहे. वलक टीम प्लीज. ओ बैठक क्या बात है. घुटना टेक और दीपक का तमाशा देख. चेंडूला पाठवलाय सीमा पार. चौकार. यस थँक्यू. पहा फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जे आमचे 3 प्रेक्षक एकत्रित आहेत, 3 मित्र त्या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. येलो कलरचा जॅकेट ज्यांनी परिधान केलाय ऑन स्क्रीन वरती त्यांना देखील आम्ही पाहिलंय. त्यांचं देखील आपण वेलकम करूया. हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्या 3 मित्रांचं स्वागत असेल. ओ आणखीन एक व्हॉट अ सुपर बॅटिंग. दीपक पाटीलचा हा ब्रँडेड ट्रेडमार्क षटकार. पायावरती खरं तर खाली बसून बैठक लगावली आणि मग चेंडूला पाठवलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या सरळ बाहेर त्या 3 मित्रांच्या दिशेने. षटकार. 23 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. प्रोजेक्ट स्कोरचा जर का आपण विचार केला तर 46. करंट रन रेट 17.25. व्हॉट अ सुपर बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग. खरं तर असं म्हणत होतं की षटकार चौकार फार कमी पडतो. आजच्या रात्रीत भरपूर षटकार पाहिले आपण. आज खूप चांगली फलंदाजांनी खरं तर कामगिरी केली. चांगली बॅटिंग राहिले.
टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना बापूजी आंबिवली टीमला आपण पाहतो. डाव्या हाताचा फलंदाज आज बरसलाय, रिमांड वरती घेतलाय प्रणित ठाकूर या गोलंदाजाला. फुलटॉचा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र पाठवलाय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. कव्हरच्या वरतून इनफिल्डला कव्हर करत असताना 30 सर्कलच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला दीपक पाटीलचा आणि हा चौकार. लास्ट 3 बॉलचा जर का विचार केला तर 4-6-4. आज कदाचित मोठ्या फटक्यांचाच विचार करतोय. पहा अगदी आपल्या शेजारी असणाऱ्या गावावरती आक्रमण केलंय असं म्हणूया दीपक पाटीलने. हो आणखीन एक बॅटची एज, पाठीमागे क्षेत्ररक्षक जरूर होता, सिंगल रन्स जरूर मिळेल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 28. 28 धावा धावफलकावरती पाहतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. प्रणित ठाकूर ॲज अ बॉलर सेकंड ओव्हर साठी ऑन स्क्रीन वरती जर्सी नंबर 7 आणि त्याच्या अगेन्स्ट ऑन स्ट्राईकला फलंदाज ऋतिक पाटील. आज 3 हा आकडा मैदानावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू आहे पाठीमागे, व्हॉट ऑफ सुपर कॅच, 100% डेडिकेशन. काय जबरदस्त कॅच पकडलाय. डाईव्ह लगावत खरं तर कॅच पकडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता विराज पाटील. असं विराज पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. भरपूर प्रेक्षक आलेत, आंबिवली टीमचे भरपूर समर्थक, त्याचप्रमाणे या ठिकाणी जर का आपण विचार केला तर भरपूर समर्थक वलक संघाचे देखील पाहायला मिळतात. अगदी शेजारी असलेले दोन्ही गावं. आणि तर प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की सपोर्ट कोणाला करायचा. चांगला चेंडू आहे, एसटी रक्षक चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं एस्टनच्या पाठीमागे. तिसऱ्या पंचांची मदत जरूर घेतली जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमने. खरं तर व्हाईट साठी या ठिकाणी जरूर रेफर केलंय आमच्या ऑफिशियली तिसरे पंच या ठिकाणी बंटी मात्रे जरूर येतील. व्हाईट साठी जरूर आपण पाहणार आहोत. षटकातील हा शेवटचा चेंडू होता, लास्ट बॉल आणि लास्ट बॉल वरती व्हाईट साठी रेफर केलं गेलं. फ्रेम बाय फ्रेम जरूर या ठिकाणी आपण जरूर पाहूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला योग्य चेंडू असेल. लाईंग बिलॉंग टू द अंपायर असं म्हटलं जातं. लाईनच्या वरतून जर का चेंडू जात असेल तर मग पंचांनी दिलेला जो निर्णय असेल तो ग्राह्य मानला जातो. आणि तिसऱ्या पंचांनी देखील तेच या ठिकाणी म्हटले आणि तोच निर्णय या ठिकाणी जरूर दिलाय. संकेत ठाकूर अंतिम षटकासाठी वलकचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातोय, गुणवान खेळाडू आहे. वलक टीमचं आम्ही कौतुक करू. शांत आणि संयमी क्रिकेट त्यांचं नेहमी राहिलंय. आणि हा टीमचा जर का आपण विचार केला तर वेळेत उपस्थिती या टीमची प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय. पंचांच्या निर्णयाला सन्मान देणं हे देखील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी जिंकल्यात, त्याबद्दल देखील आम्ही स्टार वलक टीमचं कौतुक करू. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट. घाई करावी लागली परंतु एकच मिळेल. रिक्स घ्यायची होती परंतु कदाचित दीपक पाटीलने थांबवलं असेल रवीला.
आणि बादशाह या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. बादशाह का म्हणतात? लांब षटकार खरं तर मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे आणि त्यामुळेच खरं तर त्याला ते निकनेम ठेवलं गेलंय बादशाह. ऑब्विसली कदाचित शाहरुख खानचा चित्रपट देखील त्यांनी पाहिला असेल बादशाह. दोन षटक आणि एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 29 जरूर आपण पाहतोय. चांगला चांगला फटका क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी असेल. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि रन्स आल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 31. 31 धावा धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे ऑफिशियली स्पॉन्सर्स अनबी स्पोर्ट्स रावे, अल्केश पाटील यांच्याकडून पंचांसाठी जी जर्सी आपण जरूर पाहू शकताय त्यावरती देखील लोगो असेल. अनबी स्पोर्ट्स रावे जरूर या शॉपला तुम्ही भेट द्या. ब्रँडेड जर्सीज, ट्रॅक्स, टी शर्ट्स, स्पोर्ट्सचे साहित्य तुम्हाला या शॉप मध्ये पाहायला मिळतील. हो फुल टॉस या ठिकाणी झेलची संधी असेल. कॅच जरूर पकडलाय. धावबाची संधी आणि चला ऑनफील्ड पंचाचा निर्णय काय असेल? रेफर करायचं का? बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची माग घेतलेली आहे. रेफर केलं गेलंय. पाहूया आपण हाईट फॅक्टर. वेट्स ऑफ हाईट कमरेच्या वर चेंडू आहे का? बीमर हा चेंडू असेल का? फ्रेम बाय फ्रेम जरूर पाहिलं जाईल. NS लाईव्ह अर्थातच नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर आपण पाहतोय. पहा एखादा समर्थक प्रेक्षक जर का आला आणि मग त्यांनी जर निर्णय दिला तर आम्ही पॅनल्टी देऊ, हा आमचा नियम असेल. फ्रंट अँगल, क्रॉस अँगल दोन्ही अँगलने आम्ही जरूर पाहतोय. फ्रेम बाय फ्रेम डिसिजन पेंडिंग असेल. धक धक अंतिम हे षटक आहे. क्रिटिकल निर्णय असेल. ऑनफील्ड पंचांचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचा रन्स एक असेल 34 जी. एकही रन सेफ. सो विकेट कॅच आउट. चला नो बॉल नाहीये सो तो प्रश्नच येत नाहीये. जर का नो बॉल असतात तर मग 1 रन्स आणि रनआउटची विकेट असती. परंतु लिगल डिलिव्हरी आहे आणि फुल टॉस चेंडूवरती खेळाडू आउट झाला आणि नवीन फलंदाज शैलेश पाटील या ठिकाणी जरूर पाहतो. आणि आमचे 12th मॅन बापूजी आंबिवलीचे खरं तर मित्रा विसरलो तुला, नाव आहे तुझं? आयुष पाटील. कट्टर समर्थक म्हणून आयुष पाटील ला आम्ही बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलं आणि त्याचं ते डेडिकेशन, आपल्या क्रिकेट वरती असणारं प्रेम आणि किंबहुना आपल्या टीम वरती असणारं प्रेम, त्याचं लक्ष धावसंख्येवरती अप्रतिम असतं. खूप चांगले अपडेट्स तो देतो. अगदी योग्य नावं आणि शांत क्रिकेटर म्हणून आम्ही त्याला संबोधतो. त्याचं देखील कौतुक करूया. बऱ्याच वर्ष ॲज अ 12th मॅन मी विनंती करेल आंबिवली टीमला की एखादा सामना त्याला देखील तुम्ही प्लेइंग 11 मध्ये घ्या खेळण्यासाठी. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. हो बेल्स 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 वरती आदळला चेंडू
आणि या ठिकाणी विकेट जरूर मिळेल, फलंदाज बाद होईल. खेळाडू शैलेश देखील बाद झाला आणि तदनंतर पुढचा खेळाडू 6व्या क्रमांकावरती महेश पाटील. महेश पाटील दीपक पाटील यांचे बंधू आहेत. दीपक पाटील आणि महेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहिजे. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 31 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. हाय व्होल्टेज ड्रामा, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूने जय हनुमान स्टार वलक फाईट करत असताना बापूजी आंबिवली. इट्स अ बिग बॅटल. अगदी हक्केभरच्या अंतरावरती असणारी दोन गावं, त्यांच्यामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम. फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. सिंगल रन्स जरूर मिळेल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 32. 32 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला तुम्ही जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. तुमच्या प्रेमाची खरं तर आम्हाला खूप आवश्यकता असेल आणि मी तर म्हणेल की फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. सो त्या बटनला तुम्ही जरूर टच करा. आमच्या दोन्ही 12मॅननी लाईक केलं, मी देखील लाईक केलं, आम्ही देखील सबस्क्राईब केलं, आमच्या सर्व आयोजकांनी देखील सबस्क्राईब केलं आहे. तुम्ही देखील करा अशी आमची विनंती आहे. लवकरच सध्या 8,000 आहेत. लवकरच आपल्याला 10,000चा खरं तर तो टप्पा पूर्ण करायचा आहे आणि 10,000 कंप्लीट झाल्यानंतर एक लकी ड्रॉ देखील आपण ठेवणार आहोत नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. चांगला फटका आहे, गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला पकडेल तत्पूर्वी 2 रन्स जरूर मिळतील बॅटिंग करणाऱ्या बापूजी आंबिवली टीमला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रानंतर आमचे आयोजक 34G यांचा क्रमांक स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल आणि तदनंतर आमचे लाडके आयोजक 35G अर्थातच विजयासाठी 35 धावसंख्येची असेल आवश्यकता. 18 चेंडू रन्स करायचे आहेत 35. आवाजात करूया बदल. ऐकूया आवाज आमचे सिनियर समालोचक कृष्णा मात्रे जिते सरांचा आवाज ऐकूया.
18 गेंद और जीतने के लिए 35 रनों का टारगेट सामने है। सवाल लाखों का नहीं, सवाल है आपके जीता। जीते तो अंतिम पारी जाएंगे, अंतिम पारी में जाते तो कहीं ना कहीं इस टॉपिक पे ऊपर आपका नाम लिखा जा सकता है, लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन जीतेगा इस मैदान के ऊपर। जीता टीम जीतकर जिथे संघाला विनंती असेल की आपण कुठे जाऊ नका, हा सामना झाला तर तुमचा लगेच सामना चालू होईल या तो जिंकेल त्या संघाशी। चला बॅट्समन चाल लवकरात लवकर प्लीज। सर्टिफाई चाहिए जीतने के लिए 18 गेंदों में। 18 चेंडू 35 धावांची गरज जिंकण्यासाठी। दीपक गेंदबाजी करेंगे। 18 गेंद और जीत निकल 35 रनों का टारगेट सामने है। करो या मरो की स्थिति, जीते तो अंतिम पारी में, हारते तो अपने घर जाना पड़ेगा। दीपक जिनके पास कई मैचों का अनुभव है, ऐसे गेंदबाज दीपक वो याद दिलाते हैं क्रेजा की, जो ऑस्ट्रेलिया के खिलाड़ी है, क्रेजा की तरह गेंदबाजी करते हैं। पहली गेंद सामने बल्लेबाज अमित, एक दूसरे की खूबियां जानते हुए दोनों टीम नजदीकी है। और इसी के साथ एक रन चुरा लिया लेग बाय के रूप में। जोरदार अपील में उत्साह ज्यादा, विश्वास बिल्कुल कम। अमित को विकेट लेना चाहते थे, जोरदार अपील हुई, अपील में उत्साह ज्यादा और विश्वास बिल्कुल कम झलक रहा था। पहली गेंद और इसी के साथ एक सिंगल दौड़ा गया लेग बाय के रूप में। अब स्ट्राइक पर आ चुके हैं प्रणीत ठाकुर और अमित ठाकुर, दोनों बल्लेबाज सलाम बल्लेबाज। दोनों से उम्मीदें हैं, लेकिन उम्मीदों पर खरा उतरना, बल्लेबाज अपने गांव के लिए खेल रहा है और वो जीत के मुकाबला बाहर आता है तो कहीं ना कहीं लोग आपकी प्रशंसा करते हैं। और इसी बीच ये गेंद, और इस गेंद को उछाल दिया है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, और इसी के साथ क्या छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा। और इसी के साथ 2 रन मुकम्मल शायद हो चुके हैं। इन दोनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 3 रनों पर। पहली गेंद लेग बाय की जोरदार अपील हुई, अपील में उत्साह ज्यादा, विश्वास बिल्कुल कम। और जिसके बाद दूसरी गेंद हवा में लॉन्ग ऑन के ऊपर से। ऐसे भी अगली गेंद दीपक की, शॉर्ट पिच गेंद और ये बॉल टम को उड़ा ली गेंद डीजे। स्पिन गेंदबाज थी, धीमी गति की गेंद, बल्लेबाजों ने आड़े बल्ले से खेलने की कोशिश की, जब तक गेंद लेग स्टंप को उड़ा दी चली गई। और इसी के साथ पहला झटका लगता हुआ प्रणीत के रूप में उलट टीम को। चलिए बल्लेबाज थोड़ा दौड़ के चलिए, ज्यादा वक्त बर्बाद मत कीजिए, समय और नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं समीर ठाकुर।
3 स्कोर हो चुका है। दीपक फिर अपनी बॉलिंग मार पर अच्छी गेंदबाजी करते इनको सफलता मिल चुकी है और इसी बीच पार्टनरशिप कर देना चाहते थे गेंद को, लेकिन ऐसा लगता है डाउन गेंद की पीछे समाप्ति हमेशा करते हैं दोस्तों की डाउन गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर आए 2 रन और तीसरी गेंद पर आए विकेट और चौथी गेंद डॉट साबित हुई। जीतने के लिए जरूरत है 35 रनों की। दीपक और इसी के साथ ये गेंद उंगली आसमान पर फंसे गए खिलाड़ी। मॅच जरूर आपण पाहतोय स्टार वलक आणि बापूजी आंबिवली आमचे मित्र लखन ठाकूर हे देखील सामना पाहण्यासाठी आले आहेत। खरं तर त्यांची तब्येत बरी नाही आहे, अन्यथा प्लेइंग 11 मध्ये लखन ठाकूर यांना देखील आपण पाहिलं असतं। सो वेलकम लखन ठाकूर यांचं देखील आपण स्वागत करूया। नए बल्लेबाज संकेत ठाकुर आगमन होता हुआ मैदान के ऊपर। आखिरी गेंद बजी है फर्स्ट ओवर की और इसी पिच गेंद को खेल दिया है हल्का सा, जब तक गेंद लगी, जब तक 1 रन बल्लेबाजों ने पूरा किया। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 4 रनों पर। 12 गेंद और जीतने के लिए 31 रनों का समीकरण बनता हुआ। 12 गेंद और 31 रन चाहिए जीतने के लिए। 15.5 के रन से चलना होगा तभी अभी मुकाबला जीत सकते हैं। देवचंद मजरे, नितेश पाटील, एकूण चाला किती खर्च आला? नितेश पाटिल गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज अमित है स्ट्राइक पर, जिनने पहली गेंद खेली थी, लेकिन ऐसे हालात पर जरूरत है 12 गेंद और 31 रनों की जरूरत है। हर ओवर में 15.5 के रन से चलना होगा तभी आप मुकाबला जीत सकते हैं। आक्रमण करना ही होगा, आक्रमण के बिना कुछ नहीं होने वाला। छक्के चौके लगाने ही पड़ेंगे तभी आप मुकाबला जीत सकते हैं। इक्के दुक्के से बात बनने वाली नहीं है। चलिए थोड़ा पीडअप करिए, ज्यादा से वक्त बर्बाद मत कीजिए, थोड़ा जल्दी कीजिए प्लीज। नितेश और इसी बीच इस गेंद को फाइनल रिजल्ट में खेला है। गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे प्रशांत म्हात्रे, जिनसे मेरे को आप स्टेज पर आ जाइए प्लीज, शाम आपका इंतजार कर रहे हैं। इन 4 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 8 रनों पर। पहली गेंद पर शानदार चौका आ चुका है। इसी बीच अगली गेंद नीतीश की और इस गेंद को घुमा दिया है। गेंद बिल्कुल पावर देखिए, स्ट्रेट ड्राइव।
सेकंड बॉडी लाइन से बाहर पाकिस्तान के खिलाफ ये मुकाबला था और विराट कोहली ने जो स्ट्रोक खेला गया था, एक छक्का लगाया था, वही स्ट्रोक सेट ड्राइव सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर 6 रनों के लिए और 6 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 14 रनों पर। नितेश पाटिल किस तरह की गेंदबाजी कर रहे हैं ऐसे समझ में नहीं आ रहा है, लेकिन बल्लेबाज का क्या आक्रामक है अमित ठाकुर। इसी बीच अगली गेंद फिर से शॉर्ट पिच गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड का इशारा। 80 रनों का खाता खुल चुका है, टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 15 रनों पर। 10 गेंद और 20 रनों की जरूरत। हर ओवर में 2 रन चाहिए गेंद पर। इसी बीच अगली गेंद और इस गेंद को फिर से उठा दिया है, गेंद बिल्कुल स्ट्रेट ड्राइव, देखते देखते गेंद बिल्कुल 4 रनों के लिए लाजवाब स्ट्रोक दीजिए। शॉट था और सीधी गेंद को खेल दिया बॉडी लाइन के बाहर, स्ट्रेट ड्राइव था, हेलीकॉप्टर लगाया और सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर। और इसी के साथ 9 गेंद और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। अब बाला भी सो गए हैं, वो देखना नहीं पसंद कर रहे हैं। और इसी बीच अगली गेंद और इस गेंद को खेला है बिल्कुल कवर बॉडी लाइन की तरफ गेंद जाते हुए गेंद को उठाया जाए। समय के साथ बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए, 2 रन के बदले टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 21 रन। जीतने के लिए समीकरण बनता हुआ 8 गेंद और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की। 8 गेंद और 14 रनों की जरूरत। नितेश फिर अपनी बॉलिंग मार पर। ऐसे भी अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, अच्छी गेंद, अच्छा कमबैक करती हुई शायद, और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति। समीकरण बदलता हुआ 7 गेंद और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 7 गेंद और 14 रनों की जरूरत। दोनों खिलाड़ी टीम आपस की है, अमोली और वलख नजदीकी गांव है दोनों। और इसी बीच इस गेंद को खेलने की कोशिश और 1 ही रन वहां मिलेगी। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 22 रन हो चुके हैं। जीतने के लिए अभी भी 6 गेंद और जीतने के लिए जरूरत है 13 रनों की। 6 गेंद और 13 रनों की जरूरत है, जल्दी कीजिए थोड़ा। महेश पाटिल चला सामने लगे चालू करून घ्या, वेल घालू नका प्लीज। और हमारे साथ स्कोरर जुड़े हैं जगदीश और हमारे साथ समालोचक है परमेश पाटिल जी, और सभी का मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। 6 गेंद और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। संकेत स्ट्राइक पर। संकेत के ऊपर काफी जिम्मेदारी है, अगर टीम को जीता दे तो कहीं ना कहीं जिनका जश्न होगा, लेकिन ऐसे हालात पर जरूरत है 13 रनों की। और गेंदबाज महेश बॉलिंग मार पर। और इसी बीच हेलीकॉप्टर घुमा दिया है, उड़ा दिया है गेंद 4 रन पर। और इन 4 रनों के साथ समीकरण फिर से नजदीक आता हुआ 5 गेंद और जीतने के 9 रनों की अभी भी जरूरत है। टीम का स्कोर हो चुका है 26 रन। थर्ड अंपायर की मांग हो रही है। मुकाबला जारी रखिए आप लोग। 5 गेंद और जीतने के 9 रनों की जरूरत है।
गेंदबाजी के ऊपर ऑप्शन लिया गया है और ऑन स्क्रीन के ऊपर देख रहे हैं, दो अंपायर चेक कर रहे हैं इस हालात पर। 5 गेंद और जीतने के लिए अभी भी 9 रनों की जरूरत। मुकाबला जारी रखिए आप लोग। संकेत के ऊपर पूरी में मदार है जिन्हें अभी हेलीकॉप्टर लगाया। काफी लाजवाब स्ट्रोक था, नजाकत भरा स्ट्रोक। हेलीकॉप्टर उड़ाया और सीधी गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए निकल गई। इसे बीच बैट का बाहरी किनारा, गेंद पीछे चली गई। जब तक गेंद को उठाया जाए, समय के साथ बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचे 27। जीतने के लिए अभी भी 4 गेंद और जीतने के लिए 8 रनों की दरकार जारी है। यह अंपायर कर रहे हैं, अब चिल्लाइए मत वह बाहर से प्लीज दोस्तों। अंपायर रखे गए, इतनी स्क्रीन लगाई गई है, अंपायर भी रखे गए, 2 अंपायर जांच कर रहे हैं। कहते हैं ऊपर आने की कोई जरूरत नहीं है, अंपायर यह है। चार गेंद और 8 रनों की जरूरत। और इसी बीच गेंद को खेला है फाइन लेके रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने 2 रन मिले और 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 29 और 3 गेंद और जीतने के लिए 6 रनों की। देखिए दोस्तों, आप भी खेलते हैं, हमारे नजदीकी गांव है, उस आपस में कुछ नहीं होता है दोस्तों। खेल एक भावना का खेल है, जिसे भावना के साथ खेलिए। अब भावना के साथ नहीं खेलेंगे तो आप क्रिकेटर बड़े बन नहीं सकते हैं, उसी जगह पे आप रह सकते हैं। 3 गेंद और 6 रनों की आवश्यकता। क्रिकेट एक भावना का खेल है, यहाँ से दोस्ती बढ़ती है, प्यार बढ़ता है और लोगों के बीच में आप जाते हैं। ऐसे भी अगली गेंद और इस गेंद को उछाल दिया है और ये गेंद 6 रनों के लिए जीती हुई टीम हार्दिक बधाई। बीच में दोनों टीम के कप्तान से मेरी इस कैच के मैन ऑफ द मैच के लिए संकेत आ जाइए प्लीज। संकेत आकाश, जिनके हाथों से ट्रॉफी दी जाएगी। संकेत चला टातू रन साठी या, जिथे संघ संघनायक। चला नाणेफेकी जवळ करण्यासाठी यायचं आपण। चला जिथे संघाचा लवकर, टाइमपास करू नका, नाही तर तुम्हाला पेनल्टी लागेल। चला लवकर या। आणि या संकेत दादा, या आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घ्या तिथून एक। सामनावीर बेस्ट ऑफ लक। आपला मुकाबला संकेत मैन ऑफ द मैच के हीरो संकेत और टॉचविन के लिए संकेत आप ही कप्तान है ना। और